आखाती देशात जसं युद्ध सुरू झालं तसं धाराशिव शहरात जो आहे तो गॅस तुटवडा आहे आणि हा गॅस तुटवड्याची लाईन जी आहे ती काही केल्या कमी होत नाही. इतर शहरात राज्यात गॅस तुटवड्यावर नियंत्रण जरी आलं असलं तर धाराशिव प्रशासनाला गॅस तुटवड्यावर धाराशिव जिल्ह्यात विशेषतः यश येताना दिसत नाही. धाराशिव शहरातली जर परिस्थिती बघितली ही गॅस सिलेंडरची लाईन मी विशेषतः दाखवतो आणि सकाळी 6 पासून ही लोक रांगेत आहेत. ही लाईन जर बघितली तशी तर अत्यंत दूरपर्यंत लाईन आहे आणि सकाळी 6 पासून जर लोक गॅससाठी हे लोक आजच थांबले तर आजपासून सुद्धा ही लोक काही ते गॅससाठी लाईनमध्ये थांबले. अलीकडे पुरवठादाराला आपण जर संपर्क केला तर पुरवठादार सांगतात की ज्या पद्धतीने प्रशासनाला आम्हाला नियोजन करून दिले त्या पद्धतीने मी गॅस पुरवठा करतो. मात्र पुरवठा विभाग जर सांगत असेल गॅस सिलेंडर धाराशिवमध्ये शिल्लक आहे तर मग नेमकं हे गॅस सिलेंडर कुठे गेलेत आणि कशासाठी रोड लोकांना त्रास सहन करावा लागतोय. कधीपासून गॅससाठी लाईनमध्ये थांबला? सकाळी 6 वाजता मी आलो, मिसेसला उभं केलं, मुलीला शाळेत सोडायला गेलो, सोडून आलो. परत एक दोघाला सांगितलं पुढं करा, मिसेसला घरी सोडलं स्वयंपाक करण्यासाठी. चुलीवर आता सध्या स्वयंपाक चालू आहे घरचा. आणि काल पण आम्ही सकाळी 6ला आलतो, नेमकं तिथं आलो की समोर आलं की या ठिकाणी आलो की आमचं सिलेंडर संपले म्हणून सांगितलं त्यांनी आणि शटर ओढलं. मग आम्ही परत गेलो. तुम्ही किती दिवसापासून थांबलात? 2 दिवसापासून. नंबरच नाही आला. काय म्हणजे संपलं होतं काल. काका तुम्ही किती दिवस झाले थांबलाय? कालपासून आहे मी आज द्या हां आज गेला काल पण होता. काल मी आज पण संपलं नंबर लागला का ऑनलाईन झालं का? ऑनलाईन झाले. तुम्ही कधीपासून आलात? मी आता 9 वाजता आलो. 9 वाजता. 9 वाजता. ही सगळी बघितलं तर ही महिला विशेषतः महिलांना याचा खास करून त्रास होतो. मात्र या महिला सुद्धा आपण बघतो की महिला सुद्धा सावलीचा मुख्य आधार घेऊन गॅस जे आहे ते करत असते. कधी बसलात तुम्ही? सकाळी 9 वाजल्यापासून म्हटलं. नंबर आला की नाही? नाही आला. मग आता नंबर नाही आला तर आता नाही आला तर बघावं लागेल आणि काय नाही मग जायचं घरी. आता काय करायचं? ही सगळी शोकांतिका. खरं तर एक प्रश्न या निमित्तानं मोठा उपस्थित होतो. प्रशासनाचा जो दावा आहे की धाराशिव जिल्ह्यात किंवा धाराशिव शहरात गॅस टंचाई नाही, मात्र ही जर लाईन पाहिली तर नेमकी गॅस टंचाई आहे का किंवा कृत्रिम टंचाई आहे का, या पुरवठादारातच काही दोष आहे हे देखील तपासणं गरजेचं आहे. मात्र सामान्यांना याचा फटका कुठेतरी बसतो. त्यामुळं यावर प्रशासनानं त्वरित वेळेतच तोडगा काढावा अशी मागणी केली जाते आहे. सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 मराठी.